लाडक्या बहिणींचे KYC मुळे 3 महिन्यांपासून त्यांना पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे ते नाराज आहेत आणि ते एकत्र मिळतील अशा अपेक्षा नाही. आता मला वाटतं की सर्वच पैसे मार्चच्या आधी मिळतील. 31 मार्चच्या डिस्बर्समेंट करावंच लागतं पूर्ण. मागच्या बजेटमध्ये जे काही बजेट अमाऊंट झाला आहे लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये त्याला संपूर्ण सोडावंच लागतं. 31 मार्चला आम्ही पार करू शकत नाही. त्यामुळे 31 मार्चच्या सर्व बिलं मिळतील आणि 31 मार्चच्या सर्व लाडक्या बहिणीला सर्व त्या ठिकाणी त्यांचा अनुदान मिळेल असा मला विश्वास आहे. पैशांच्या अडचणीमुळे हा KYCचा उतारा नाही का? पैशांची अडचण आहे, तुम्ही परदेश दौरे रद्द केले आहे, बऱ्याच गोष्टी रद्द केल्या आहेत, म्हणजे परिपत्रकच आहे. पैशाची तर अडचण सरकारकडे आहेच. शेवटी इतका मोठा हा क्वांटम आहे. 2.5 कोटी लाडक्या बहिणींना इतका मोठा पैसा अरेंज करणे तर प्रत्येक महिन्याला कधी कधी होत नाही तर 3 महिने, पण 3 महिन्याचा क्वांटम आम्ही पूर्ण करणार. शेवटी जे आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही शब्द दिला आहे की महाराष्ट्रात काही झालं चालेल, पण लाडक्या बहिणीचा जो आम्ही त्यांच्या शेवटी महाराष्ट्राच्या मजबूतीकरता हा पैसा खर्च होतो. फक्त प्रत्येक महिन्याला कधी कधी अरेंज होऊ शकत नाही म्हणून 2 महिने 3 महिने असं सरकार करतं. पण मला असं वाटतं की 31 मार्चच्याच हे पैसे द्यावेच लागतील. ते देणं बंधनकारकच आहे आणि ते मिळतीलच.